कस्टमर, एक व्हायरल वेबसाईट आणि एक टेलिकॉम जायंटला बसला जबरदस्त धक्का. नमस्कार, मी आहे प्रज्ञा पाटील आणि तुम्ही पाहत आहात APH टाइम्स. आजची ही स्टोरी आहे कस्टमर पॉवरची, जिथे एका टेकीने केवळ कंप्लेंट केली नाही तर पूर्ण सिस्टीमलाच आरसा दाखवला. ही घटना आहे एका डेव्हलपरची, ज्याला त्याच्या ब्रॉडबँड कनेक्शनमध्ये गंभीर समस्या येत होती आणि तीही तब्बल 30 दिवस. रिपीटेड कंप्लेंट्स, मल्टिपल फॉलोअप्स, पण रिस्पॉन्स काय? योर इश्यू हॅज बीन रिझॉल्व्ड. पण प्रत्यक्षात प्रॉब्लेम अजूनही कायम होता. आणि इथेच येतो स्टोरी मधला ट्विस्ट. आता या डेव्हलपरने फ्रस्ट्रेशनमध्ये बसून राहण्याऐवजी एक हटके पाऊल उचललं. त्याने थेट एक वेबसाईट तयार केली, जिथे त्याने भारती एअरटेलच्या कस्टमर सर्व्हिसला सार्कास्टिक आणि ह्युमरस पद्धतीने रोस्ट केलं. या वेबसाईटवर काय खास होतं? फेक रिझॉल्व्ड कंप्लेंट्सवर सटायर, सार्कास्टिक कॉन्टेंट आणि सर्वात महत्त्वाचं, पब्लिकला इन्व्हाइट केलं त्यांच्या स्वतःच्या एअरटेल स्टोरीज शेअर करायला. म्हणजे एक कंप्लेंट बनली एक पब्लिक प्लॅटफॉर्म. आणि मग सोशल मीडियावर ही स्टोरी झाली व्हायरल. रेडिट पासून लिंक्डइन पर्यंत सगळीकडे एकच चर्चा: कस्टमर इग्नोर्ड, गो पब्लिक. प्रेशर वाढताच भारती एअरटेलने घेतली ॲक्शन. मग कस्टमरशी संपर्क, ॲपॉलॉजी, रिफंड आणि त्याचबरोबर वेबसाईट हटवण्याची विनंती. पण या स्टोरीमध्ये अजूनही एक इंटरेस्टिंग ट्विस्ट आहे. डेव्हलपरने वेबसाईट अशी डिझाईन केली की जर पुन्हा जेन्युइन कंप्लेंट्स आल्या तर ती आपोआप पुन्हा लाईव्ह होऊ शकते. आजच्या डिजिटल युगात कस्टमरचा आवाज दाबणं शक्य नाही, कारण एक सिंपल कंप्लेंट कधीही बनू शकते व्हायरल मोमेंट. अशाच काही नवीन अपडेट्ससाठी पाहत रहा APH टाइम्स. धन्यवाद.